तिकडे आपण केले मग पैसे अर्धे तरी पुस्तक देणार, अर्धे कमर्शियल देणार, अर्धे चंडीगड देणार, पाठा कुठं झाला. शेवटी परत मग काय झालं ते कुठं झालं ना, ते अयोग्यच आहे. आता मग एकत्र आल्यानंतर एकच लिगल ऍडवायझर, एकच तो सर्व. नाही पण अजितभाऊ, प्रत्येक कमिटीचे प्रश्न वेगवेगळे आहेत ना. सगळ्यांचे एकत्र घेऊया ना प्रश्न. प्रत्येक कमिटीचे प्रश्न. आता आमचा ऐका माझा प्रश्न काय ऐकाय नाही फक्त एकच सांगतो ऐका ना. त्या दिवशी कसं झालं, पंक्तीवाले ऐका ना फक्त नाही अजितभाऊ फक्त एकच सांगतो. पंक्तीवाल्यांनी सर्वे करायला आलेले नाही SRP कॅम्पच्या गेटवर. आमच्या चाळ मालकांनी त्याला आतमध्ये घेतलंच नाही. त्याला सांगितलं ऑथॉरिटी लेटर घेऊन ये. बरोबर होते ना तुम्ही लोक. आम्हाला घेतलंच नाही. म्हणजे आम्ही त्याला रिक्वेस्ट पंक्तीवाल्याला आलेला ना. पंक्ती काय रोमेल होता, रोमेल आय थिंक कोणतरी होता. तर तो लेटर घेतलं. SRP वाल्यांनी पण त्याला अडवलं की तू आत यायचं नाही म्हणून. तो जाऊन लेटर घेऊन आला. कोणाकडनं घेऊन आला मला माहिती नाही. पण जेव्हा आम्ही आमच्या चाळ मालकाला सांगितलं ना की हा असा सर्वे करतो, त्याला आमच्या घरापर्यंत येऊन फोटो काढायचे होते, पण आमच्या चाळ मालकाने दिले नाही. मग आता आमचा कमिटीचा प्रश्न वेगळा झाला ना. तू सगळ्यांचाच आहे. माझं घर आहे, मी 60 वर्ष राहतो. माझ्या अथॉरिटी शिवाय तू ते सर्वे करायला कसं येतो? फक्त गव्हर्नमेंटचा माणूस तुझ्याकडे येऊ शकतो. प्रायव्हेट कंपनी येऊ शकत नाही जोपर्यंत तुझ्याकडून कन्सल्ट घेत नाही. केलं चुकीचं आहे. यांचं जे चाललंय ना सगळं चुकीचं चाललंय. तर त्याला कुठेतरी थांबवायचं आहे मला. तुम्ही एक प्रयत्न करतोय. तुम्ही बोलता की नाही, मी तुमच्याकडे कधी सांगितलं पण फोन करा. हे चुकीचं आहे ना. इकडे ऍडवायझरला बोला तुम्ही, हा माझ्या घरात कसा शिरला. आता एक पोलीस पण आला आपल्या घरी, पोलीसवाला गव्हर्नमेंटचा ऑफिसर आहे. तो तुमच्याकडे आता झोपडपट्टी बोलले की शिरतात आतमध्ये बिल्डिंग मध्ये जातात. पहला वॉचमैन ना पूछतो, वॉचमैन बोलता है सेक्रेटरी को बुला. उसके बाद घर में नहीं, घर में अलाउड है, बाहर से जो भी है सर्च वॉरंट है कोई अंदर आ बाकी अंदर आना. असं सगळीकडे असते. सर्वांना कायदा सेम असतो. पण तर झोपडपट्टी ते मानत नाहीत. आले आपले ते का दोन आता काय डायरेक्ट सांगतो ना, ज्याचं नाव चालते तो बायगिरी चालतो, गँगस्टर आहे त्याला घेतात मागे पुढे जा, आम्ही बघतो मागे ना. तर काय माझाच एरिया आहे हे सगळं चालते ना. तुम्ही चालते झोपडपट्टी चालते, बिल्डिंग एरिया चालत नाही. तिकडे अगर तुम्ही तिकडे तुमची अगर सोसायटी असेल, तुम्ही फोन केला तिकडे बाप पण येऊ शकत नाही. तुम्ही ते करू शकत नाही ना. तुमचा या ना तुम्ही आम्हाला प्रत्येक आम्ही झोपडपट्टी 60 वर्ष राहतो ना. एकदा तो आमच्या एरियात हे करायचं. जेव्हा तुमची कमिटी असेल, विदाउट कमिटी तर पर्सन तो करेल का माझी लँड आहे आणि लँड आहे तर तुम्हाला लेटर तर दे. आम्हाला लेटर दे ना. आमच्या हातात लेटर, जागा मालक आहे ना, जागा मालकाला लेटर दे. त्याने ते पण लेटर दिल्यानंतर तो परमिशन देईल. ओके या टायमाला मी आहे, त्या टायमाला तू ये, तेव्हा तू येऊ शकतो. डायरेक्टली येऊ शकत नाही. बोले एक काम कर, 1 महीने येऊ, 1 महीने के बाद आप सर्वे कर लो, मैं उधर अवेलेबल होऊंगा, मेरा आदमी रहेगा, तभी तो सर्वे करू शकतो. हे लिगली असते प्रोसिजर. तुमच्या इथे सुधा पोटकर म्हणून एक वकील आहेत तुमच्या इथे आहेत ना. ते मला बोलत असं मला विचार काय असून तुम्ही आता मी ती हे करत नाही. आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय बेसिक वस्तू आहेत बोललो आम्ही. हे साधारण माणूस अगर हे कार्य हे करतो समजतात त्याला. तुम्ही तर लॉयर आहात ना, तुम्हाला तर समज करणार. एक छोटी बेसिक वस्तू आहे की कोणी पण कोणाच्या घरात घुसू शकत नाही, कोणाचं सर्वे करू शकत नाही. ते आमचं घर आहे. आम्ही राहतो म्हणजे चाळीमध्ये आमचं घर आहे. ते 60 वर्ष 70 वर्ष राहतो ना आम्ही. आता आपल्याला बाजूला काय झालं, मयत झालं तर आपण सगळे येतो ना. काय अचानक अटॅक आला तर आपण सगळे धावून फिरतो ना. आमचं घर फॅमिली आहे आमची ती. आमचे नळावरून पाण्यावरून भांडणं होतात. 2-3 आम्ही 100 रोड करतो. 10 मिनिटांनी 1 महिना 10 मिनिटात आम्ही सर्व एकच ना. अरे नाही कोण विचार ध्यान पण देत नाही. पाण्यावर झालं लक्षात पण नसते की पाण्यावर भांडण झालं. आणि एकच असतात ना घरी. भावा कसं भांडण बाजूला थोडासा टाइम लागतो जवळ यायला, पण जवळ ते येतातच ना. काय गोष्ट असते कायद्याच्या बाहेर कोणी काय करू शकत नाही. तर तुम्ही कधी असं असेल तर कधी मला कॉल करा. असं काही होत असेल तर 100% असते. ठीक आहे. आणि काय विचारता तर प्रत्येकाचा आम्ही तुझे ते प्रश्न बोलत ना, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. ते प्रश्न प्रत्येकाने एकत्र आला आणि ते प्रश्न घेऊन आपण पूर्ण. आता माझ्या चाळीचे 5 प्रश्न आहेत. ते मी काढले याच्यावरती लिहून काढले बुकवरती. यांच्या चाळीचे 5 आहे, 10 झाले. यांचे 10 टोटल लिहूनाचे 100 झाले. 100 घेऊन बसूया ना आपण. ते व्यवस्थित पण होईल ना. त्यातला आपण बोलू शकतो आणि हा जो प्रश्न आहे लास्ट येऊया, हा प्रश्न पुढे आहे. माझे 5 प्रश्न आहेत पण ते माझ्या 5 प्रश्नाला एवढं महत्व नसेल तर मी काय करेल, ते 5 प्रश्न माझे 95 100% मागे खेळते. 95 नंतर चालू होती. 95 96 आणि जर तुझे चांगले असेल तर तुझे जास्त गरजेचे आहेत तर तुझा पहिला नंबर देऊ शकतो ना मी. हे असं करू शकतो. प्रत्येकाचं आहे ते प्रत्येकाचे 40 तुमचे प्रश्न आहेत ते समज घ्या काढा आणि आपण ते समोर बसूया ना. सगळे प्रश्न घेऊन आपण बसूया. म्हणून एकत्र येणं जरुरी आणि एकत्रच होऊ शकतो.
म्हणजे मला असं वाटतंय की आता जे आपण सर्वजण एकत्र आलोय हा. त्याच्यात ह्याच उद्देशाने आपण प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी आहे. हा. प्रत्येकाला वेगळेपणाच पाहिजे आजच्या वेगळेपण तारखेला. असं नाही आता हे तुम्ही नाही, नाही. आम्हाला वेगळेपण काही नाही, आम्ही जे आहोत किंवा आम्हाला सांगतो आता मध्ये जेव्हा आमची आणि कदम